वसंत मोरे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात वसंत मोरे शरद पवारांची भेटही घेणार आहेत। तर शरद पवारांनी आता अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। वसंत मोरे सध्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। वसंत मोरे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात वसंत मोरे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहे। तर वसंत मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयातली ही दृश्य आहेत। वसंत मोरे या ठिकाणी शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। खासदार अमोल कोल्हे हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। वसंत मोरेंसोबत त्यांचे अनेक महत्त्वाचे आणि विश्वासू कार्यकर्ते देखील असल्याचं पाहायला मिळतंय। खासदार अमोल कोल्हे हे देखील या कार्यालयामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। तर वसंत मोरे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। वसंत मोरे शरद पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा रंगलेली होती आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मनसेला जय महाराष्ट्र केलेले वसंत मोरे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी त्याच ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आत्ताचे ताजे अपडेट घेऊयात। अमोल, नक्कीच काही वेळापूर्वीच वसंत मोरे हे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळा ज्यावेळेस शरद पवार येतील त्यावेळेस ते त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहेत। अद्यापही ते मी प्रवेश करणार नाही यावरती ठाम आहेत, पण नेमकं काय काय घडामोडी घडतायत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। स्वतः वसंत मोरे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तात्या, तुम्ही आज प्रवेश करताय, नेमकं काय तुम्ही साहेबांना काय कारण गेल्यानंतर तुम्ही भेट घेतली होती साहेबांची, आताही तुम्ही प्रवेश करणार अद्याप काही ठरलं नाही। काय प्रस्ताव साहेबांसोबत तुम्ही ठरणार आहात? मी काय प्रस्ताव वगैरे ठेवला नाही साहेब, काही बोलते काय ऑफर तुमच्याकडे तुम्हाला दिलेली आहे राष्ट्रवादीकडून? साहेबांना भेटायला आलेला प्रतिक्रिया खरं तर शुभम त्यांनी दिलेली आहे, पण नेमका काय काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की मनसेला रामराम केल्यानंतर ते कोणत्या गटात जाणार याची चर्चा सातत्याने सुरू होती आणि अखेर ते आता राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच शरद पवार या ठिकाणी पोहोचतील आणि त्यावेळेस नेमकं त्यांच्यामध्ये काय काय चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक फाईल आहे ती वसंत ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि त्यामुळे वसंत मोरे नेमका काय प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस समोर ठेवतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शुभम, अमोल, वसंत मोरे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्ये प्रवेश आजच करण्याची शक्यता आहे का? सध्या तरी ते तसं नाही म्हणतायत, पण काय नेमकं शरद पवार आता त्यांच्याशी बोलतील यावर सगळं अवलंबून आहे। पण अचानकपणे त्यांनी या कार्यालयात येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याच पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीनं सगळ्या हालचाली वसंत मोरे यांच्या सध्या तरी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की सदिच्छा भेट आहे, भेट घेण्यासाठी ते जरी आले असले तरी पुढची राजकीय भूमिका ही खरं तर आता वसंत मोरेंना घ्यायची आहे आणि त्याचमुळे त्यासोबतची चर्चा करण्यासाठी खरं तर ते या ठिकाणी आले का हे आता आपल्याला काही वेळातच समजेल। पण आता तरी ते या ठिकाणी शरद पवार साहेबांशी बोलणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार आहेत। अमोल कोल्हे यांनी सुद्धा वसंत मोरेंचं स्वागत या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अमोल, खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये आज अनेक राजकीय घडामोडी घडतात। एकीकडे वसंत मोरे आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। निलेश लंकेंच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा देखील पुण्यात होणार आहे, त्यानंतर देखील ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी निलेश लंके येऊ शकतात अशी देखील चर्चा आहे। दुसरीकडे हरिश्चंद्र चव्हाण हे देखील पवारांसोबत त्यांनी भेट घेतलेली आहे, चर्चा केलेली। एकंदरीत पुण्याच्या राजकारणामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। ठिकाणी पोहोचणार आहेत। सध्या ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यात एक बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीमध्ये निलेश लंके यांच्या प्रवेशाबाबतची देखील चर्चा होणार आहे आणि त्यानंतर खरं तर पत्रकार परिषद ही होणार आहे। हरिश्चंद्र यांचं जे नाव तू घेतलेलं आहे त्यांची भेट ही नाशिकमध्येच शरद पवार यांची झालेली आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी आलेले नाहीत, पण निलेश लंके यांचा प्रवेश या ठिकाणी होणार हे मात्र निश्चित आहे। पण अनपेक्षितपणे वसंत मोरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे पुढच्या काही वेळामध्ये काय
काय काय घडामोडी घडतात हे सुद्धा स्पष्ट होणार आहे. खरंच वसंत मोरे आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. अमोल कोल्हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने ही सगळी जुळवाजुळव करण्यामध्ये कोल्हेंचा मोठा वाटा असल्याच्या चर्चा देखील समोर आलेल्या आहे. कोल्हेंची भूमिका समोर आली आहे का? नक्कीच अमोल कोल्हे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि ज्यावेळेस वसंत मोरे त्यांच्याशी झाली तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांच्याशी गळाभेट घेतलेली आहे. दादा, तुम्ही मोरेंचं स्वागत केलेलं आहे, गळाभेट तुम्ही घेतलेली आहे, काय प्रतिक्रिया? वसंत मोरे हे फार हा भागासारखा कार्यकर्ता आहे आणि आमच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ही फार महत्वाची भूमिका आमच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा बजावली आणि आमची ही अजून भेट आहे. त्यामुळे त्यांचं सहकार्य हे नेहमीच लागणार आहे. जो संपूर्ण कात्रज परिसर संपूर्ण पुणे शहर आहे, या पुणे शहरामध्ये वसंतदादांना मानणारा एक फार मोठा कार्यकर्ता काम करण्याचा ज्या पद्धतीने या मागे त्यांनी सहकार्य केले, या पुढील काळातही त्यांनी कसं सहकार्य करावं या संदर्भामध्ये चर्चेसाठी अनेक विकास कामं जी आहेत त्यांच्या भागात केलेली आपल्या पक्षात प्रवेश मला वाटतं समोर होतं आपण त्यांच्याकडून जर नाही करायला माझ्या अद्याप तरी नाही, पण तुम्ही आल्या त्यांच्या काळामध्ये दिली आहे. बारामती लोकसभा मित्र आहोत, आम्ही फार चांगले मित्र आहोत. मी स्वतः त्यांच्या कार्याचा चाहता आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं काम हे फार महत्वाचं आहे आणि आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा गळा भेटच घेतो. जसं निलेश लंके यांना तुम्ही साथ घातलेली होती ते तुमच्याकडे आलं, तसं वसंत मोरेंना साथ घातलेली. मला वाटतं आधी एक गोष्ट मार्गी लागू नंतर बाकी येतीलच ते तुमच्या. खूप जण आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून आदरणीय पवार साहेबांचा महाराष्ट्रातला असा झंझावात पाहिला तर अनेक जण आणि या संदर्भातल्या गोष्टी येणाऱ्या बैठकात येणाऱ्या काळात गोष्टी स्पष्ट होतील असं अमोल कोल्हेंनी शुभम आता आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. अतिशय मोठ्या राजकीय घडामोडी सध्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडताना पाहायला मिळतात. निलेश लंके यांचा प्रवेश एकीकडे होत असताना या ठिकाणी वसंत मोरे हे सुद्धा आलेले आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत त्यांची एक बैठक सुद्धा या ठिकाणी पार पडेल. प्रस्ताव नेमका आता वसंत मोरे काय ठेवतात हे पाहणं महत्वाचं आहे, कारण की बारामती लोकसभा मतदारसंघातून ते तिथं संघटक होते, तिथं सुद्धा त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात तिथं सुद्धा शरद पवार यांना म्हणजे सुप्रिया सुळे यांना मदत ही फार मोठी होणार आहे आणि त्यामुळे ते आजच या ठिकाणी प्रवेश करतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. अतिशय वेगाने या सगळ्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे अगदी काही वेळात ज्यावेळेस शरद पवार या ठिकाणी येतील त्यावेळेस हे सगळं चित्र आहे ते सुद्धा आपल्याला स्पष्ट झालेलं पाहायला मिळणार आहे. अमोल उल्लेख केल्याप्रमाणे ह्या सगळ्या घडामोडी अगदी वेगानं घडत आहेत. लोकसभेची उमेदवारी भाजपच्या वतीनं काल पुण्यातली जाहीर करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षाला आज उमेदवारी घोषित करणं महत्त्वाचं वाटतंय का? नक्कीच शरद पवार निलेश लंके यांची तर उमेदवारी घोषित करतील ही शक्यता निश्चित आहे आणि दक्षिण नगर मधून त्यांना उमेदवारी दिली जाईल. पण वसंत मोरे यांचं नेमकं काय हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे, कारण की खरंच ते प्रवेश करणार का किंवा त्यांना उमेदवारी कोणत्या ठिकाणावरून घोषित केली जाईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आता वसंत मोरे या ठिकाणी आलेले आहेत आणि काही क्षणातच शरद पवार आहेत आणि जयंत पाटील आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत. आता आपण ही शरद पवार कार्यालयामध्ये सध्या शरद पवार यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि थोड्याच वेळात निलेश लंके, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात एक बैठक होणार आहे आणि वसंत मोरे हे सुद्धा शरद पवारांशी चर्चा करणार आहेत. वसंत मोरेंचे काही पदाधिकारी त्यांचे काही कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळतं. या निमित्तानं वसंत मोरे आज शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे का? नक्कीच वसंत मोरे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा लवाजमा पाहिला तर तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे इथं ते आलेले आहेत. इथं काही कार्यकर्ते सुद्धा ते घेऊन आलेले आहेत, पण पक्ष प्रवेश या ठिकाणी त्यांचा होणार का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. हे सगळं पुढच्या काही क्षणामध्ये क्लिअर होईल किंवा स्पष्ट होईल. शरद पवार नेमका त्यांना काय काय प्रस्ताव देतात किंवा वसंत मोरे हे शरद पवारांसमोर काय प्रस्ताव ठेवतात यावरती ही सगळी जनता अवलंबून आहेत. पण शरद पवार आता हे सुद्धा शहर कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळामध्ये या तिघांमध्ये आणि वसंत मोरे यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक पार पडणार आहे. अमोल, घडामोडी घडत आहेत, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी पार पडत आहेत. संध्याकाळी किती वाजेपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल असं वाटतं?
पुढच्या 10 मिनिटांमध्ये शुभम हे सगळे चित्र स्पष्ट होईल की वसंत मोरे हे खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील का, हे सगळे चित्र स्पष्ट होणार आहे. पण निलेश लंके यांचा प्रवेश मात्र या ठिकाणी होणार हे निश्चित आहे. आधी जयंत पाटील, शरद पवार आणि निलेश लंके यांच्यात एक बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर खरं तर हा पक्षप्रवेश सोहळा आहे तो सुद्धा होणार आहे. पण वसंत मोरे यांचं नेमकं आता काय होतं किंवा बैठक कशा पद्धतीची होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. अमोल, वसंत मोरे सध्या आता शरद पवारांसोबत चर्चा करतील. शरद पवारांच्या पक्षामध्ये ते प्रवेश करण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते. तर त्यानंतर त्यांना लगेचच लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे का? आपण पाहतो की जयंत पाटील हे सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहे. शरद पवार सुद्धा या कार्यालयात दाखल झालेले आहेत. अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या राजकीय घडामोडींच्या संदर्भात ते तुम्ही पोहोचवताय. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. अमोल कोल्हे आणि वसंत मोरेंची आल्या या कार्यालयामध्ये आल्या त्यांची गळाभेट देखील झाली आणि या गळाभेटीच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता आम्ही खूप दिवसांपासूनचे मित्र आहोत आणि त्यामुळे अशा गळाभेटी होत असतात. 5 वर्षापासून अमोल कोल्हे यांच्याशी मैत्री असल्याचं देखील वसंत मोरे यांनी सूचक विधान केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.